या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबाज संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा। गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या शासकीय कामात अडथळा, विनयभंग व खंडणीच्या गुन्ह्यातून माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार मारुती जाधव यांची निर्दोष मुक्तता झाली। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी: चिंचोळी काठी तालुका मोहोळ येथील ग्रामपंचायतीमध्ये मारुती जाधव यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती, परंतु त्या माहितीमध्ये अपहरणाची शक्यता असल्याची कुणकुण लागल्यामुळे ग्रामसेवकांनी माहिती न देता मारुती जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याच्या अनुषंगाने कोर्टामध्ये मॅटर वर्ग होऊन मुख्य न्यायाधीश यांच्याकडे खटला चालू होऊन माहिती अधिकार कार्यकर्ते मारुती जाधव यांची निर्दोष मुक्तता झाली। यामध्ये मारुती जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे व त्यांचे साथीदार ॲडव्होकेट श्रीपाद पाटील यांनी मदत केली। या प्रसंगी मारुती जाधव यांनी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे व ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील यांचा फेटा बांधून सत्कार केला। त्याच्याप्रमाणे या प्रकरणात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदाराच्या साक्षीतील विसंगती आणि प्रत्यक्ष हल्ला किंवा फिजिकल फोर्स कुठं वापरला गेलेला या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। तसेच ह्या पर्टिक्युलर गुन्ह्यामध्ये हेतू कुठेही सिद्ध होत नाहीये, कारण स्वतःहून कॉल केलेला नाहीये किंवा त्याला शिवीगाळ करण्याचा कुठला उद्देश नव्हता। असे असताना खोटा गुन्हा दाखल केलाय हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। या सगळ्या बाबी पाहून न्यायालयाने या आरोपीची निर्दोष मुक्तता केली।